बीड सरपंच हत्या प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेत माहिती। तर खंडणीमधील आरोपी वाल्मिक कराड याच्या विरोधात पुरावे सापडल्यास कठोर कारवाईचेही आश्वासन। परभणी घटनेतील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू श्वसनाच्या आजारामुळे त्याला पोलीस कोठडीमध्ये मारहाण झालेली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। राज्यामध्ये मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही। माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही। कल्याण प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर इशारा। शरद पवार उद्या मस्साजोगमध्ये मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेणार। पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मस्साजोगमध्ये मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात। संसदेच्या पायऱ्यांवर आता खासदारांना आंदोलन करता येणार नाही। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून खासदारांना प्रवेशद्वारावर आंदोलन न करण्याच्या सूचना। राम मंदिर झालं म्हणजे नेता होता येत नाही, भागवत यांचं वक्तव्य। बारामती शहरामध्ये कोयत्यानं वार करत 23 वर्षीय तरुणाची हत्या। तिघांविरोधात बारामती पोलिसात गुन्हा दाखल। तर मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून हत्या झाल्याचा संशय। रायगडच्या ताम्हिणी घाटामध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं खासगी बस उलटली। अपघातात 5 जणांचा मृत्यू, 20हून अधिक जण गंभीर जखमी असल्याची माहिती।